आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे सीता आणि गीता, ज्यांनी 21 दिवसांच्या फिटनेस चॅलेंज मध्ये पार्टिसिपेट केलं होतं. सीता काय करायची? दररोज फॉलोअप द्यायची. गीता काय करत होती? तिने फक्त 3 दिवस फॉलोअप दिला. 3 दिवसच फॉलोअप दिला म्हणजे आठवड्यातले 4 दिवस सीताने कुठेतरी आळस केलेला आहे. दररोज फॉलोअप द्यायचा हे मात्र सीताच्या डोक्यात होतं. आणि गीताला काय वाटलं, रोज रोज कोण ही झंझट करत बसणार, रोज फोटो काढून कोण पाठवत बसणार, म्हणून गीताने नाही दिला तर काय होते असं म्हणून तिने फॉलोअप द्यायचा बंद केला. एकाच आठवड्यात सीताला 1.5 किलो वजन कमी झालेलं दिसलं. हे 1.5 किलो म्हणजे तुमचं वजन नसतं, पण वॉटर वेट आहे, ग्लायकोजन वेट आहे, कसलं का असे ना, पण वजन काट्यावरती 1.5 किलो वजन कमी दिसल्याने सीता थोडी सेल्फ मोटिवेटेड झाली होती. आणि फॉलोअप दिला नाही आणि काय दिला तर नाही दिला तर काय होतंय. सो एका आठवड्यामध्ये गीताला मात्र काहीच बदल दिसला नाही. आणि काही बदल दिसला नाही म्हणून गीताने एका आठवड्यातच प्लॅन सोडून दिला. 21 दिवसांनी फीडबॅक मध्ये 3 किलो वजन कमी झालेलं सीताला दिसलं. गीताचं काय झालं? अरे, सीताचं तर 3 किलो वजन कमी झालंय, माझं वजन कमी झालं नाही. दुसऱ्यांचा फीडबॅक बघून पुन्हा कधीच न करण्याचा निर्णय गीताने मात्र पक्का केला. रूल फॉलो केल्यानंतर नक्की होऊ शकतं असा विश्वास सीताला बसला होता. पण रूल फॉलो करणं महत्वाचंच नव्हतं. या गीतासाठी कधीच या गोष्टी महत्वाच्या नव्हत्या. आणि 3 किलो वजन कमी झाल्यानंतर थोडंसं मोटिवेशन मिळाल्यानंतर सीताने काय निर्णय घेतला, चला 21 दिवसामध्ये माझं 3 किलो वजन कमी होऊ शकते, तर हळूहळू माझ्या बॉडीमधलं हळूहळू मी आयडियल वेट पर्यंत पोहोचू शकेल, म्हणून तिने पुन्हा एकदा 21 दिवसांच्या प्रोग्राम मध्ये एंट्री केली.